मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। आजची तारीख आहे 13 जून 2026, वार शनिवार, सकाळचे 8 वाजलेले आहे। हा व्हिडिओ आपण रावेर ते ओंकारेश्वर मध्य प्रदेशातील या रोडवरून आपण करत आहोत। प्रवासाचं कारण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर अधिक महिना असल्या कारणाने तर्पण विधी करण्यासाठी आम्ही जात आहोत। या विधीस आपण पण हजर राहावं हा उद्देश असल्या कारणाने मी हा व्हिडिओ करीत आहे। आपला सहभाग मिळणारच आहे। माझा व्हिडिओ पाहणारे, माझ्या मताशी सहमत होणारे किंवा ना सहमत होणारे या सर्वांना या अधिक मासानिमित्त माझ्याकडनं शुभ आशीर्वाद। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई त्यांच्या विधी तर्पणात आपण हजर राहत आहे म्हणून तुम्हालाही स्वर्गातून आशीर्वाद। आपण सर्वांनी सुख समृद्धी आपल्याला लाभो, लक्ष्मीवंत व्हावं, आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या हीच इच्छा धरून आजचा व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत। आजच्या व्हिडिओचा विषय आपण घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। वर्तमान स्थितीमध्ये या जवळजवळ अधिक मासामध्ये अधिकाधिक वैवाहिक प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत। व्हॉट्सॲपद्वारे ह्या पळीला अधिक संख्येने व्हॉट्सॲप प्रश्न विचारणारे राहिले आहेत। कार्यालयात येणाऱ्यांची संख्या ही 25% आणि 75% व्हॉट्सॲपद्वारे, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर कार्यालयात आले तर कार्यालयात भेटीचा आनंद हा वेगळा असतो। तुम्हाला मनाला किंवा बुद्धीने जे विचार सुचतात त्याची मांडणी किंवा त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेत असतो आणि ह्या निमित्ताने तुम्हाला काही अडचणी समस्या असेल, उपासनेला जे साहित्य लागते ते आम्ही आमच्या कार्यालयात विनामूल्य देत असतो। व्हॉट्सअपवाल्यांना ही सवलत नाही आहे। सवलत नसल्याचं कारण की काही वस्तू पोस्टाने दिल्या जात नाही। पुष्कळसा असा अनुभव पण येत आहे की आम्ही पोस्टाने जे विनामूल्य यंत्र आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। जळगावला टाकलेलं आहे ते पण पोचलेलं नाही अजून। कालच त्यांचा फोन आलेला होता। काय होते, कसं होते याच्याविषयी विचारणं किंवा काय असं वर्तमान स्थितीत झालेलं आहे। आजचा विषय आपण विवाहाचाच घेणार आहोत। विवाह 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 का होत नाही, विवाहाचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून का चुकते अनेकांचं, हा पण गोषवारा या ठिकाणी आपण घेणार आहोत। वास्तविक पाहता ज्योतिषशास्त्र हे अचूक शास्त्र आहे आणि हे अनुभवाचं शास्त्र, ऋषीमुनींचं शास्त्र, देवादिकांचं शास्त्र आहे। यांना काही तथाकथित लोक अंधश्रद्धा म्हणत असेल तर मी म्हणतो ते स्वतः अंध आहे। अंध त्यांची बुद्धी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण ज्यावेळेला अंधश्रद्धा म्हणत असले तर त्यावेळेला ते देवाला नाकारतात, ऋषीमुनींचं जे बुद्धी सामर्थ्य आहे त्यांना पण ते नाकारतात असं समजायला हरकत नाही। हे हजारो म्हटलं तरी चालेल, लाखो म्हटलं तरी चालेल अशी पूर्वापारची विद्या आहे। ज्यावेळेला चष्माही नव्हता त्यावेळेला पृथ्वी आहे, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हर्षल, प्लुटो, नेपच्यून या ग्रहाची माहिती, या ग्रहाची गती, या ग्रहाचं अंतर त्यावेळेला या ऋषीमुनींनी जाणलं होतं। आता विज्ञान आहे, विज्ञानाजवळ साधनं निर्माण झालेली आहे म्हणून ते होकार देतात, नाही तर काय। आजकालचे वैद्य हे नाडीवर बोट ठेवून सगळ्यांची परीक्षा करत होते। त्यावेळेला ना रक्त, लघवी, ना लॅबोरेटरी, ना MRI, ना CT स्कॅन काही नव्हते। त्यावेळेला वैद्यांच्या हातून एकही मृत्यू होत नव्हता। आज MD आहे, क्रिटिकल हॉस्पिटल आहे, ICU हॉस्पिटल आहे, मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे। हाडांचे वैद्य तर पाहायलाही मिळत नव्हते आणि आज मिळत आहे। असे हे विज्ञान काही पूर्णत्वाला जाणारं नाही, कारण विज्ञान ज्या वेळेला बदलते नित्य रोज ते सत्य नसते। एम्पेसिलिन काल चालत होते, आज एम्पेसिलिन चालत नाही। याचा अर्थच याच ठिकाणी काल तुम्ही उदो केलं ना आज त्यात तुमच्याच निर्मितीला तुम्ही नाकारत आहात, याचं काय अर्थ? म्हणजे विज्ञान या ठिकाणी असत्य आहे, बदलते ते असत्य, जे स्थिर राहते ते सत्य, हे तर सूत्र आहे। असो आजचा विषय माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला जो विषय विवाह 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 हा आहे।
प्रथम ज्योतिषशास्त्रांना मी सांगू इच्छितो, पुजारी मंडळींनाही सांगू इच्छितो आणि इतर जे ज्योतिषप्रेमी आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो की जे विवाहाचा प्रश्न हा तुम्ही जे लग्नकुंडलीवरून पाहतात, जन्मकुंडलीवरून पाहतात, हे प्रथमतः चूक आहे. लग्न ज्या वेळेला तिथे लिहिलेलं आहे पत्रिकेमध्ये, आपण जर पाहिलं कॅम्प्युटरची पत्रिका काढत असले, इतर हाताने पत्रिका काढल्या असते तर ते पहिलं पन्ना जो चौकोन असतो आयताकृती त्याला लग्न म्हणतात. परंतु लग्न हाच शब्द चुकीचा आहे, त्याविषयी माझा आक्षेप आहे. परंतु मी नेहमी सांगत असताना तो शब्द काही अजूनही बदलला जात नाही. लग्न म्हणजे उदयमान कुंडली आहे ती. लग्न म्हणजे विवाहाच्या अर्थाने तो लग्न हा शब्द नाही आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि याच्यावरूनच बहुसंख्य ज्योतिषी पंडित पुजारीगण विवाहाविषयी मार्गदर्शन करतात आणि मूळ चुकलं की सगळंच चुकतं, हे तितकंच खरं आहे. विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला विवाह बघायचा असतो. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याचाच डॉक्टर आपल्याला घ्यावा लागेल, दुसरं डॉक्टर चालणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जो विषय आहे विवाहाचा विषय तर विवाहाची कुंडली, आरोग्याचा विषय तर आरोग्याची कुंडली, शिक्षण कोणतं घ्यायचं आहे तर शिक्षणाची कुंडली, व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाची कुंडली, आपला अंतिम प्रवास, अंतिम मृत्यूची वेळ कशी येणार आहे, कुठे येणार आहे, काय येणार आहे हे बघायचं असेल तर मृत्यूची कुंडली. आणि याच्या उपरही आता वर्तमान स्थितीमध्ये मुलं मुली सुनासुनी आपण एवढी लाखो करोडो रुपयाची इस्टेटला देतो, परंतु ते आपली सेवा करत नाही, चाकरी करत नाही. मग याच्याविषयी 4 मुलं आहे, 2 मुलं आहे तर कोणत्या मुलात राहावं, कोणत्या मुलात राहू नये, कोणाला इस्टेट द्यावे, कोणाला संपत्ती द्यावी, याच्याविषयी सखोल ज्ञान जर करायचं असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्राचाच आधार घेत असतो. आता काही वेळेला काय असतं, 2-3 मुलं असतात, दोघंही मुलं नकारार्थी असतात. अशा वेळेला आईवडिलांनी संपत्ती त्यांना कदापिही देऊ नये आणि आपलं आयुष्य खराब करू नये. आणि मुलं सुखात राहावं असं जर म्हणतात, मग आपण काय दुःखात राहावं? आपण एकटे नसतो, मनुष्य हा एकटा नाही, त्याची जबाबदारी पत्नीची जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना आपण चूक करतो, मुलांना संपत्ती देऊन आणि पत्नी दुःखात राहते. आणि जर आपण अगोदर गेलो तर पत्नीचं मागच्या वेळेला तिच्या चरितार्थ काही पैसे राहत नाही, संपत्ती राहत नाही, मग याचा दोष कोणाला टाकावा? मुलं तर अगदी नकारार्थी असतात. अमेरिकेत जाणारी मुलं म्हणतात तुम्ही तुमचं करून घ्या, तिथं समय पण येत नाही. मग असे जे मुलं आहे तर मग अशा मुलांना आपण जर बघायला गेले तर मग कशासाठी आपण यासाठी करायला हवे? मग मुलं जन्मास का घालावी हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. असा प्रश्न माझ्या कार्यालयात पण उपस्थित झालेले आहे. कारण की माझ्याकडे जवळजवळ 10 ते 15 व्यक्ती असा आलेले आहेत, तरुण मंडळी, की त्यांनी अगोदर ऑपरेशन संतनी नियमाचं केलेलं आहे आणि नंतरनं विवाह केलेला आहे. ते म्हणतात आपण पैसे कमवायचे, आपण इच्छा करायचे आणि मुलांसाठी आपण करायचं आहे, तर काही मुलं मुली पळून जातात, घराण्याला आपल्या तोंडाला काळं फासलं जाते. मग अशी मुलं कशाला हवी? घराणं असलं तर घरानं टिकलं काय, नाही टिकलं काय, याचा विचार कशाला आपण करायचा? मुलंच जर विचार करत नाही, देवपूजा करत नाही, कुलदेवताचं पूजन केलं जात नाही, कुलदेवताचं पूजन करत नाही आणि मग एखाद्या फालतू महाराजांच्या मागे लागतात. थोरातसारखे आपण प्रकरणं बघितले आहे, आसाराम बापूसारखे आपण प्रकरणं बघितले आहे. अजूनही इतर खरे खोटे काय प्रकरणं असेल ते कोर्ट ठरवेल. परंतु अशा यांच्यामध्ये या पूजनात जर मुलं मुली गेलं असले तर मग त्यांना जन्मास का घालावं हा एक प्रश्न येतो. मग याच्यातूनच आपल्याला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन मिळत असते. तर याच्यातून आपल्याला ज्योतिष विवाहाच्या वेळेला जेव्हा मार्गदर्शन घेतो त्यावेळेला संतती स्थानाचा पण विचार आपण करायला हवा. आणि संतती स्थान आहे म्हणजे संतती होईल की नाही आणि झाली तर कशा प्रकारची राहील आणि याच्यातून आपल्याला म्हणजे विवाहाची सुरुवात करतानाचा जो प्रश्न आपल्याला आहे जीवन आयुष्याचा, त्याची सोडवणूक आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळत असते. आता विवाहाच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही लग्नकुंडली जी असते त्याच्यावर लिहिलं असते त्याच्यातून जर मार्गदर्शन केलं तर अक्षरशः चुकीचं होते. अंदाजे कडे पडले, अंदाजे मोठ्या फास पडले तर मग ते खरं ठरते, मात्र ते खोटंच असते एवढं मात्र नक्की. असं असताना या ठिकाणी अजूनही मला तुम्हाला सांगायचं आहे की एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाच्या कुंडलीमध्ये विवाहाच्या विषयी अडचण निर्माण असते, संभ्रम निर्माण होतो, विवाह होईल की नाही हा एक प्रश्न पडतो. त्यावेळेला मला तुम्हाला या ठिकाणी सर्व ज्योतिषप्रेमी आहे, ज्योतिष विद्वान आहे किंवा पंडित पुजारी आहे त्यांना सांगा असं वाटते की त्याकडे त्याच्या सोबत आपण संततीकडे ओढायला पाहिजे. संतती जर होणार आहे तर मग विवाह होणं आवश्यक आहे. संतती भाग्यात आहे, मग विवाह पत्नीशिवाय तर संतती होणं नाही. मग
विवाह होईल या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं की मग त्या दृष्टीने आपण पत्रिका सोडवायला पाहिजेच. आणि संतती स्थान आहे, प्रफुल्लित आहे, संतती होणार आहे, 1 2 3 पाव तर होकार देत आहे, तर मग अवश्य विवाह झाला पाहिजे, ही एक गोष्ट खरी आहे. पण विवाहाशिवाय संतती नाही हे पण तितकंच सत्यता आहे. मग अशा दृष्टिकोनातून आपण पत्रिका पाहत असताना संततीचा कारागृह हा जर कुंडलीमध्ये जर विवाहस्थानी येत आणि विवाहस्थानीचा कारागृह संतती स्थानाकडे येत आहे, ज्याला अनन्य योग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण बोलतो किंवा परावर्तन वर्तित योग आपण त्याला म्हणतो, तर अशा लोकांचे, अशा मुलींचे विवाह होतातच. पण इथे जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते. आता विवाह सुखकर होईल की नाही हे बघण्यासाठी आपल्याला विवाहस्थान हे पक्क धरावं लागेल. विवाहस्थानाचा स्वामी, विवाहस्थानातील राशी, विवाहस्थानावर असलेल्या इतर ग्रहांची दृष्टी, एका ग्रहाला 120 प्रकारची दृष्टी असते. आणि त्याच्यात आपण जर पाहायला गेले तर रवी हा अर्धपापग्रह आहे, चंद्र हा श्रीग्रह आहे पण पूर्ण शुभत्व आहे, मंगळ हा पूर्ण पापग्रह आहे, बुध हा नपुसक विरक्त ग्रह आहे, गुरु पूर्ण सर्वात शुभकारी पुण्यकारी श्रद्धावान ग्रह आहे, शुक्र हा व्यसन बद्धफैलीचा कारकग्रह जरी असला तरी तो विवाहाचा कारकग्रह आहे, शनी पापग्रह आहे, हर्षल प्लुटो हे सामान्य ग्रह आहे, राहू केतू ते हे मुळातच पापग्रह आहे, त्यांची भूमिका ही 100% पापग्रहाचीच असते. अशाच्या दृष्ट्या आपल्या याच्यावर आपण बघायच्या असते. पापग्रहाची दृष्टी असली म्हणजे अडथळे येणारच. आणि काहींच्या पत्रिका मंगळाच्या मानल्या जातात, जसं उभयस्थानी असलेला मंगळ, शिरोभागी असलेला मंगळ, मातृस्थानी असलेला मंगळ, विवाहस्थानी असलेला मंगळ, मृत्यूस्थानी असलेला मंगळ, हे इथे मंगळाचं स्थापत्य असलं ती मंगळाची पत्रिका धरली जाते. परंतु मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आता मी एक आहे, मी आता तीर्थयात्रा करून आलो आणि मग तीर्थयात्रा करून आल्यावर तुम्ही माझ्या भेटीला आले तर तुम्ही काय कराल की माझ्या पहिले नमस्कार कराल. चला बा आपल्या नशिबात जेव्हा 4 धाम होतील तेव्हा बघूया आपण आज गुरुजींचं नमस्कार घेऊ, चरण स्पर्श करू आणि पुण्याचा लाभ घेऊ, अशी तुमची भूमिका, इच्छा, मनोइच्छा असणार आहे. आणि मीच जर मर्तिकातून मशानभूमीतून आलो असो तर तुम्ही काय करणार? तुम्ही म्हणणार की गुरुजी आता तुम्ही पहिले आंघोळ करा, नंतर आपण भेटूया. व्यक्ती एक पण येण्याच्या जाण्याचे मार्ग वेगळे असले की परिणामसुद्धा वेगळे होत असतात. त्याचप्रमाणे ग्रहाचे योगाचे परिणाम देखील. एखादा मनुष्य आहे, चोर आहे, उचक आहे, भामटा आहे, अश्लील आहे, वेश्यागृही आहे, मद्यपान करणार आहे, मांसाहार करणार आहे आणि तो मंदिरात जरी जात असला तर तो पुण्याच्या भावनेनेच जाईल, एवढं मात्र नक्की. तो पवित्र मनानेच जाणार आहे, तो कसाही असला तरी. म्हणजे पहा, एखादा मनुष्य इतका जो दरोडेखोर असल्यावरही मंदिरात जाताना त्याचं मन, भावना, दृष्टी, इच्छा या पवित्र असतात. त्याचप्रमाणे एखादा पापग्रह असला आणि तो जर शुभग्रहातून आला असला, शुभस्थानातून आला असला आणि तो विवाहस्थानी भरकट असला किंवा विवाहस्थानावर जात असला तर तो शुभ परिणाम देणारच आहे. एवढंच आहे की मात्र तुम्हाला याच्या टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडण्याची शक्यता असते आणि असतेच, त्याबद्दल वाद नाही. आणि एखादा जर शुभग्रह जर पापग्रहातून आला, जसा मी मशानभूमीतून आलो अशुभत्व होतो, त्याचप्रमाणे तो अशुभ स्थानातून आला तर पुण्यकारी ग्रह, शुभकारी ग्रह पण अशुभ प्रगटीकरण करतात, अशुभ देतात, आशीर्वाद देत नाही. अशा प्रकारची कुंडली पाहण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे. पण याच्यासाठी पुन्हा मी सांगतो की जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. आता पुष्कळशे आजही 99% विवाह बघायचा असला तर गुरु बघत असतात. आता गुरु बघत असतात तर वास्तविक पाहता गुरु हा भजन कीर्तनाचा ग्रह आहे, गुरु हा संन्यासी ग्रह आहे, गुरुला संतती नाही, गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे. मग तुम्हाला असं व्हायचं आहे का? संन्यास घ्यायचा आहे का? तुम्हाला मुलं बाळं नको आहे का? तुम्हाला मंदिरात जाऊन भजन कीर्तन करायचं आहे का? नाही ना. तुम्हाला संसार करायचा आहे, वंश वाढवायचा आहे. यांचे म्हणजे या ठिकाणी प्रेम, आराधना, प्रेममय वातावरण, वासना स्पष्ट बोलले तर वासनामय आपल्याला सुरुवात करावी लागेल. आणि वासनेचा ग्रह हा शुक्र असतो आणि शुक्रामुळेच प्रत्येकाचे विवाह होत असतात. शुक्र हा ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकतो त्यावेळेला तुमच्या स्थळ येण्याची सुरुवात होत असते. आता काहींच्या पत्रिकेमध्ये असतात स्थळ येण्याची सुरुवात होते, परंतु स्थळ जे आपल्याला हवी आहे ते होकार नकार देत नाही आणि नको आहे ती आपल्या मागे लागतात. असंही का घडते? मग या ठिकाणी शुक्र तर असतोच, परंतु या ठिकाणी मध्ये राहू आला, राहूची दृष्टी आली, केतूची दृष्टी आली, बुधाची दृष्टी नपुसकाची आली तर मात्र असे योग अडथळे येतात.
जे नको आहे ते मागे लागतात, जे होकार आहे ते बोलतसुद्धा नाही, अशा प्रकारचं आहे. काही वेळेला साखरपुडा होतो, दोघांचे संमती असते, त्याशिवाय साखरपुडा तर होत नाही ना. मग त्याचप्रमाणे मग साडी देणं घेणं व पुरुषाला कपडे गिपडे देणं घेणं असे व्यवहार होतात आणि शहनाई घेणाई वाजवली जाते, बोलणीसुद्धा होते आणि मग अचानकपणे साखरपुडा तुटतो, मोडला जात असतो. असं का होते? तर त्यावेळेला या चक्रभ्रमणात आपण बघायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे येतात त्यावेळेलापासून तर विवाहाच्या तारखेपावतं तुम्ही विवाह कधी करणार आहात हे मी अगोदर विचारून घेत असतो आणि त्या तारखेपावतं मग ग्रहाची स्थिती कशी आहे, त्या ग्रहाच्या स्थितीमध्ये राहू आला, केतू आला, मंगळ आला किंवा बुध मंगळाची युती आली किंवा चंद्र शनीची युती आली, चंद्र रवीची युती आली किंवा तुम्ही शनी रवीचा योग आला, स्फोटक योग, चंद्र शनीचा स्फोटक योग आला, अशाच तऱ्हेने आपण जर पाहायला गेले तर मग त्या ठिकाणी साखरपुडा मोडला जातो, हे पण बघायला पाहिजे. परंतु मी पुनश्च सांगू इच्छितो की हे बघायला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. आता ज्या वेळेला विवाहस्थानाचा स्वामी हा जो आहे हा लाभस्थानात जातो त्यावेळेला तुमचा साखरपुडा होतो आणि त्याच्यानंतर तो भाग्यात आला तरी मात्र थोडीशी कुरबुर सुरू होते, कारण याच्यामध्ये शुक्राच्या मध्ये गुरु आला तर थोडीशी भानगड गिनगड असते. याच्यामध्ये जर चंद्र आला, कारण चंद्र शुक्र पण शत्रुग्रह आहे आणि इथे मंगळ आला, बुध मंगळ पण शत्रुग्रह आहे एकमेकाचे, असे जर आले तर काही वेळेला अशुभ ग्रह असले तर तोडले जाते येणार नाही आणि जर सर्वसाधारण योग असले तर थोडासा वाद विचार विनिमय होतो आणि पुनश्च विवाहापावतर विवाहाचा योग येतोच जुळून. पण असं बघत असताना अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटते की विवाहाची माहिती देताना ही संपूर्ण माहिती द्यायला हवी. तर विवाह कोणत्या दिशेला होणार आहे? आता पुष्कळसे प्रश्न मला असे विचारतात की ते त्यांच्या बुद्धीने विचारतात, त्यात काही चूक आहे असं काही नाही. ते म्हणतात जन्मगावापासून दिशा कुंठली धराची का आम्ही नोकरी करतो तिथे ती दिशा धराची? हा प्रश्नच खरोखर अर्थाने चुकीचा आहे, कारण तुम्ही कुठेही राहिले तर दिशा बदलत नाही. म्हणून माझा एक शब्द असतो की नकाशाप्रमाणे दिशा, आणि तीच सत्य असते. त्याप्रमाणे आम्ही दिशाचं मार्गदर्शन करीत असतो. दिशाचं मार्गदर्शन केल्यावर वधूवरामध्ये मुलामुलीमध्ये वयाचं किती अंतर असेल ते पण आम्ही सांगत असतो. आणि त्यानंतर मग मुलाचं पत्रिका आली तर मुलीचा स्वभाव कसा असतो, मुलीचा आमच्याकडे प्रश्न आला तर मुलाचा स्वभाव कसा असतो, त्याचं स्वभावाचं वर्णन आम्ही देखील करतो. रंग म्हणजे वर्ण, वर्ण म्हणजे रंग, त्याचा कोणता असू शकतो हे पण आम्ही सांगू शकतो. वयात किती अंतर असेल हे पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. याच्या उपर तुमचा संसार होईल की नाही हे पण सांगत असतो. संतती फुलदायी आहे, फलदायी आहे की हे पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो. एवढं सांगितल्यावर एखाद्या स्थळातमध्ये अनावृत्त रोग आहे का, वंधत्व योग आहे म्हणजे संतती होणार नाही, कॅन्सरसारखा योग असला तर मग तुम्हाला नेहमी आजारी जी सेवा शुश्रूषाच करणं आहे, मग विवाह होऊनही काही उपयोग होणार नाही. आणि येडसारखे विकार असले तर मग तुमचा संसार बुडालाच म्हणून समजा, आयुष्य बुडाला म्हणून समजा, जीवन बुडालं म्हणून समजा. कारण एड्स असला तर मात्र मृत्यूशिवाय मरणाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. एवढं सखोल ज्ञान ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळते. हे झाल्यावर सुनबाई आली. आता सुनबाई जर नोकरी करत असली तर ती नोकरीच्या गावी राहते, पण काही घरगुती व्यवसायी असतात, शेतकरी बांधव असतात, मजूर लोक असतात, शिवणकाम करणारे टेलर असतात, स्थानिक कार्य करणारे मिस्त्री गिस्त्री सुतार असतात, त्यांचं कार्य असतात, धोबी असतात, ब्युटी पार्लरवाले असतात, ज्वेलर्सवाली मंडळी असतात, कपडा विकणारी मंडळी असतात. यांच्यासोबत तर सुना राहतात. मग सासू सुनाचे संबंध कसे राहतील हे पण बघायला हवे. आता तो दुसरीकडे राहिला पण 4-2 दिवसासाठी मुलाकडे जाण्याची इच्छा आईवडिलांना होतेच. त्यावेळेला ते तेवढेही ते सहन करू शकत नाही, इतका विरोधाभास सासू सुनाचा असतो. आणि आता वर्तमानपत्रिकेत आपण जर पाहायला गेले तर सासू सुनाचे वाद, सासू सासऱ्यांचे वाद मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. हे मुलांच्या बाबतीत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनीच तुम्हाला घडवलं आहे, त्यांनीच तुमच्या मूर्तीमध्ये प्राण टाकले की ते तुम्ही बोलू शकतात. पुजारी का देवाच्या मूर्तीमध्ये प्राण टाकतो, प्राण प्रतिष्ठा होते, आपण असा शब्द वापरतो, पण मूर्ती बोलत नाही. हे तर बोलते चालते महान पुजारी आपले आईवडील आहे, महान निर्माते आहे की ते तुम्हाला चालता बोलता शिक्षण घेतलं आहे, तितक्या बहुतर असत असताना तुम्ही त्यांचे असा विरोधाभासाने वागत असतात. हे केवढं गौर्य आहे.
गौऱ्याशिवायला दुसरा शब्द आपल्याला घेता येणार नाही. मग असं असलं तर याचा सर्वप्रथम विवाह करताना ज्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आता या दृष्टिकोनातून करत असताना आता वर्तमान स्थितीत पाहिलं तर मुली मिळेनासे झालेले आहे. मग मुली मिळेनासे झालेले असताना मग आंधळी असो, डोळ्यानं कमी दिसणारी असो, बांगडी असो, त्या मुलींचेही आता थाटात लग्न होऊ लागलेले आहे. आणि या मुली नकारार्थी म्हणजे मुलींची संख्या कमी करायला वर्तमान आपल्या भारतातील डॉक्टरच जबाबदार आहे. वारे पैशाच्या हवेसाठी गर्भपात केले गेले आणि मुलींची संख्या कमी केली गेली आणि याला सरकारही जबाबदार आहे. सरकारने काही लक्ष दिले नाही आणि आता लक्ष देत आहे. याच्यामुळे सगळेच समाज कुंठित झालेले आहे, विचारांती झालेला आहे, सगळा देश विठीत धरला गेलेला आहे. असं आहे. विज्ञान तुम्ही म्हणता म्हणजे पाहून घ्या किती गौर आहे या विज्ञानामध्ये, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ज्योतिषशास्त्र कधीही असं गौरवपुराणाची भूमिका कधीही घेतली नाही ज्योतिषशास्त्राने, या ठिकाणी समजून घेण्याचं आहे. ज्योतिषशास्त्राला पुढे नतमस्तक सर्वांनी व्हावं. हा योग असत असताना आता पुन्हा विवाहाच्या बाबतीत आपण हे बघत असं आहे तर मुलामुलींचं म्हणजे स्वतः जे वर वधू आहे, विवाह करणारा, त्यांच्या आपसातील संबंध कसे राहणार आहेत. आता जर पाहायला गेले तर वर्तमान स्थितीत आपण पुण्याचं उदाहरण घेऊया. पुण्याच्या कोर्टामध्ये जर बघितलं तर रोज 10 केसेस घटस्फोटाचे येऊन राहिलेले. त्याच्यातल्या 8 केसेस या मुलींमार्फत येत आहे आणि 2 केसेस मुलामार्फत येत आहे. म्हणजे किती अचंबित आहे. तुमचा प्रेमविवाह झाला, तुमचा आपसात बोलणं झालं, 2-3 वर्ष त्याच्यात तुम्ही घालवले आणि तुम्ही एकमेकाला समजू शकलो नाही की घटस्फोटाची वेळ येते. म्हणजे तुम्हाला किती बुद्धी आहे, तुम्हाला किती अक्कल आहे हे विचारायला. आईवडिलाशिवाय विवाह करणं गैर आहे. आईवडिलांचे ज्यांना आशीर्वाद लाभतील त्यांचाच विवाह सुखकार होईल. प्रेमविवाहाचा तर विचारच काही नको. मुलंही फसवली जातात, मुलीही फसवले जातात या प्रकारे. आणि एक या ठिकाणी हे शास्त्राच्या मार्फत आता आपल्याला पितरपाठा भाद्रपद कृष्ण पक्ष येईलच, त्यावेळेला हा विचार करायचा असतो की अशा विचारामध्ये श्राद्धाच्या वेळेला दुसऱ्या जातीचा बांधव किंवा पत्नी बाई पण चालत नाही, मनुष्य पण ब्राह्मण बसू शकत नाही, असं शास्त्र गरुड पुराणात सांगितलं गेलेलं आहे. असं शास्त्र गरुड पुराणात सांगितलं गेलेलं असताना त्याच्यात श्राद्धाला सुद्धा ही माणसं चालत नाही. आणि बसवली गेली तर बसवणारा जो आहे तोही पापाचा भागीदारी होतो आणि जी बसणारी व्यक्ती आहे ती पण पापाचा भागीदारी होतो. पाप म्हणजे काय, अशुभत्व प्रगट होणे हा त्याचा अर्थ असतो. एवढं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता काही वेळेला काही लोक असतात ते स्वतःचा श्राद्ध करून देतात, मुलं मुली करतात की नाही म्हणून. पण अशी लोक पैशाच्या हवेसावर, कारण सोनं चांदीचे दागिने दिले जातात, मोठी दक्षिणा दिली जाते, या अभिलाषेने ते माझं श्राद्ध झालं असं सांगत नाही, कारण असा प्रसंग माझ्यावर आलेला आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगतो. आणि मग तिथे ते श्राद्ध बसतात, पैसे घेऊन देतात आणि मागून आपल्याला कळते. आता हा कळत न कळत झालेला माझ्या जीवनातील प्रसंग, तर मला इथे अशुभत्व प्रकट होणार नाही कारण ती मला गोष्ट माहिती नव्हती. पण जे बसले होते त्यांना मात्र अशुभत्व प्रकट होईल आणि हा वंशाचा दोष मग निश्चितच लागतो. आणि तोही मला पाहण्यात येत आहे. त्यांच्या याच्यामध्ये विवाह, मुलं आहे अनेक पण विवाहच होत नाही, घटस्फोट झालेला आहे तो पण जुळत नाही, अशा योगाची ही पत्रिका आहे. म्हणजे देवादिकांच्या पूजेमध्ये उणीव चालेल, थोडीशी अपूर्णता चालेल, चूक झालेली क्षम्य होईल, परंतु श्राद्धाच्या पक्षात मर्तिकांच्या स्वर्गीय झालेल्यांच्या विधिविधानामध्ये जराशी अल्पशीही चूक चालत नाही. या गुन्ह्याला माफी नाही. म्हणूनच मी सांगतो की याच ठिकाणी आहे. आता वर्तमान स्थितीत काय आहे की मुलं मुली आईवडिलांचे फोटो पण लावत नाही आहे. एकाच समाजामध्ये मी तर असं पाहिलं तर तो मनुष्य म्हणतो की मनुष्य मेला म्हणे, वडील मेले, वडील वारले, वडील स्वर्गवासी झाले असा शब्द नाही. सासू सासऱ्यांचे फोटो लावलेले आहे मर्तिक झाल्यावर, स्वर्ग झाल्यावर, आणि आईवडिलांचे फोटो लावत नाही म्हणजे याला काय म्हणावं. आता याला राक्षस योनी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. किंवा मग वेश्येचा दलाल किंवा वेश्या हेच होईल, कारण त्यांना आईवडिलांना माहीत नसतात, टाकलेली मुलं असतात, ते पण ते आहे म्हणून त्यांना त्या योनी. गरुड पुराणात ते स्वच्छ लिहिलेलं आहे, आपण वाचू शकता. गरुड पुराणाचा अभ्यास करायला पाहिजे. परंतु गरुड पुराण हे मात्र प्रत्येकाच्या घरात ठेवता येत नाही. जे पुजारीगण आहे, जे ज्योतिषगण आहे, जे क्रियाकर्मांतर करतात त्यांना गरुड पुराण ठेवण्याचा हक्क आहे. आता गरुड पुराण म्हणजे काय तर विष्णूने, शंकरांनी गरुडाला सांगितलेलं मर्तिकानंतरचं जे कार्य आहे त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे.
म्हणजे मनुष्य मरण पावला, मृत्यू पावला, तर त्याला पुढची योनी कोणती प्राप्त होणं त्याच्यात स्वच्छ लिहिलेलं आहे. आता माझ्यावरून जर घेतलं की माझी पत्नीचा स्वर्गवास झाला, मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून काढलं आणि हे केलं तर आमचा पुनर्जन्म होणार आहे असं माझ्या मते तरी मला ज्योतिषशास्त्रातून उत्तर मिळालेलं, मार्गदर्शन मिळालेलं आहे. या बाबतीत माझी लहान सूनबाई भारती बोरकर यांनी मला विचारलं, बाबा तुम्ही म्हणता ते तुमच्या मताप्रमाणे खरं आहे, पण मला एक शंका आहे. तिचे विचारणं दुरुस्त होतं, तिचे विचारणं चांगल्याच होतं, तिला प्रश्न पडलेला होता तोही बरोबर होता. ते म्हणे तो आता ते आई म्हणजे माझी सासू इतर कुठेतरी तिचा जन्म होईल, मग ते तुम्हाला कशी काय प्राप्त होईल, हा तिचा प्रश्न होता. पण या प्रश्नामध्ये तिची उत्सुकता होती हे नक्कीच. मी तिला सांगितलं की ते दुसऱ्या योनीमध्ये गेली असेल, कुठेही आहे, स्त्री होईल, पुरुष होईल किंवा एखादा पशुपक्षी होईल. आता त्याच्यातूनही आपल्याला काढता येईल, तो प्रश्न मी अजून पावतो सोडवलेला नाही. परंतु एवढं निश्चित की तिचा अपमृत्यू तिला अल्पायुषी मिळेल आणि ती पुन्हा मग जन्मासील आणि माझ्यासोबत राहील. तिला ते हे उत्तर पटलं आणि मी उत्तर देण्यामध्ये मात्र यात समर्थ झालो. हे पण तुम्हाला सांगावंसं वाटतं मला. तर ज्योतिषशास्त्र हे आघातशास्त्र आहे. जन्मापासून म्हणजे तुम्ही कोणत्या योनीतून आले आहात, आता या घराण्यात कसे आले आहात आणि या घरातून तुमचं निर्वाण कसं होणार आहे आणि पुढची कुठली योनी लाभणार आहे हे पण आपल्याला कळते. एक नवीन अभ्यासक्रम माझा सुरू झालेला आहे, तो आत्ताच माझा झालेला आहे. तोही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या लेखनातून, कागदपत्रातून मला अवगत झाला. याच्याविषयी आमची चर्चा झाली होती, नाही झाली होती, कारण ती माझा मृत्यू होईल असं तिचं वचन होतं. कारण ती काय म्हणे की माझ्या घराण्यामध्ये, आमच्या पुरुष घराण्यामध्ये 8 विधवा झाल्या होत्या, 8 पिढ्यामध्ये 8 विधवा झाल्या होत्या. आणि मग ही सौभाग्यवती कशी जाईल हा पारंपरिक दृष्टिकोन. परंतु तिचं उत्तर असं होतं की मी सौभाग्यवती जाईलच. मग ती सौभाग्यवती गेली. 2 महिन्यांनी माझे बंधू वारले, मोठे भाऊ, आणि माझी वहिनी पुन्हा विधवा झाली. म्हणजे तो विधवा योग घराण्याचा सुरू झालेला आहे. मग हे पवित्रता तिच्यात किती होती हे दिसून येते आपल्याला, आणि तिचं गणित ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत किती अचूक होतं हे पण आपल्याला कळून येते. त्याचा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे. पत्नी मरेल का पती अगोदर मरेल हे कळते आपल्याला, आणि ते कळणं भाग आहे. कारण जर पत्नी आपण मरणार असो तर पत्नीला काय ठेवावं लागेल, पैसे किती ठेवावं लागेल, कुठे ठेवावं लागतील, तिला कसं सांगावं लागेल, काय सांगावं लागेल, याची तयारी आपल्याला करून घेता येते. आणि पत्नी अगोदर मेली तर मग आपल्याला काय आहे, एकटं राहील, मुलं कसे वागतील. आणि एक जण गेला की घराच्या कुटुंबामध्ये सगळ्यांचीच मतं ही वेगळी बदलून जातात. हे मी स्वतःवरून सुद्धा अनुभव घेत आहे. आम्ही 2 जण होतो तेव्हा वातावरण वेगळं होतं, आता मी एकटा राहिलो ते वातावरण वेगळं आहे. नुसतं खाणपान योग्य असलं त्याच्यावर मनुष्य जीवन जगत नाही. त्याच्या बाजूला भावना असतात, इच्छा असतात, मनोइच्छा असतात, आणि त्याच्याबरोबर चारित्र्य असते. चारित्र्याची गोष्ट असं असते की मग मुलामुलींनी काय केलं, पुढे काय केलं. आई नसली तर मग कसं मुलींचं वागणं होतं घरात, मग तिचा प्रेमयोग होतो का, प्रेमविवाह होतो, मुलांचा होतो, कुठून छळ आणतात, काय आणतात. आणि मग तो काय होतो की एक प्रकारे जो आईवडिलांचा दबाव असतो, काही असतो, मार्गदर्शन असतं, ते घेत असले तर ठीक, आणि नाही घेत असले तर मग त्यांच्या नशिबानं जे घडते ते चांगलं मात्र घडत असते. दुर्दैवच अधिक घडते असंच पाहायला मिळते. 1-2% चांगलं घडते. शिक्षण घेणं, जास्त पैसे मिळवणं, जास्त मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणं, मोठ्या प्रमाणावर धंदा करणं, मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणे, हे जरी तुम्ही करत असलं तर याच्यात सांस्कृतिकाला, वारसेला आपण जर पाहायला गेले तर संस्कृत सनातन धर्माच्या याच्यामध्ये जर आपण पाहायला गेले तर हे मुद्दे गौण ठरतात. तुमचं चारित्र्य काय आहे, तुम्ही कोणाच्या घराण्याशी विवाह करता आहे, तुमची मुलं कशी काय आहे, या सांस्कृतिक वारशाला, घराण्याच्या परंपरेला अधिक महत्त्व आहे. आणि याच्यानुसार पापपुण्याची गणना होत असते, कर्मगती ठरत असते. कर्मगती तुम्ही कितीही महाराजांची पूजा करा, तुम्ही मंदिरात जाऊन बसा, तुम्ही कालसर्प शांती, नारायण नागपुडे हजारो करा, तरी मात्र जे काही आईवडिलांचे श्राप नसतात हे लक्षात घ्या. आईवडिलांच्या मनातील इच्छा न पूर्ण, आईवडिलांची सेवा न करणं, याचा जो कर्मदोष असतो तो देवालाही बदलवता आलेला नाही आहे. श्रीराम देव होते, दशरथ त्याच्याहून महान देव होते, पण दशरथाच्या मृत्यूला पुत्र जवळ राहिलेला नाही हे लक्षात घ्या.
मृत्यूच्या वेळेला दशरथच्या वेळेला राम राहिले नाही, पण श्राद्धाच्या वेळेलाही राम राहू शकले नाही. सीतेनं श्राद्धाची तयारी केली, श्राद्धाच्या काही गोष्टी आणायला राम गेले, श्राद्धाची वेळ होऊन गेली म्हणून सीतेनं श्राद्ध संपन्न केलं त्यावेळेलाही, आणि नंतर प्रभू रामचंद्र हे श्राद्धाला हजर राहिलेले आहे. म्हणजे पहा केवढं गौरी आहे. एवढी विश्व त्यांच्या ताब्यात होतं, विश्व जे ते राजे होते दशरथ राजे, परंतु मृत्यू कसा आला. आता मृत्यू हा असा आला असताना आता हे पापत्व का लागलं तर श्रावण बाळाला बाण मारल्याचं दुःख त्यांना पाप लागलं. हे पापाची भागीदारी त्यावेळेला दशरथ झाले आणि तो कर्मभोग त्यांना भोगावा लागलेला आहे. आता हा कर्मभोग राहत असताना त्यांनी बाण मारलेला होता. आता बाणाचा श्राप अजून राहिलेला होता, मग तो कसा होईल. तर मग त्यांनी अवतार घेतलेला होता आपल्याला कृष्णाचा, आणि कृष्ण ज्या पायाला पारध्याने बाण मारला त्याच्यात कृष्णाचा मृत्यू झाला. आपण हे बघतो, हे इतिहासात सत्य आहे. हे धार्मिक गोष्टीमध्ये आपण याच्या कोट्यानं बघत असलो, पण हा इतिहास घडलेला आहे, त्याचे पुरावे आजही आपल्याला बघायला मिळतात जागोजागी. आणि जी सत्य गोष्ट आहे ती सत्य नाकारून चालत नाही. आता हा रामायण महाभारत हे सत्यतेकडे जाणार आहे, दोघे ग्रंथ आहे. आपण या ठिकाणी पाहायला गेले तर आपल्याला एक पत्नीत्व आणि पुत्रवत प्रेम कसं असते हे रामायणातून शिकायला मिळते. आणि महाभारतातून आपल्याला घरचेच शत्रू असले तर ते शत्रू घरच्यांना सुद्धा मारायचा अधिकार आपल्याला आहे, अशी कृष्णाने अर्जुनालाच आज्ञा केली होती. तू भाऊ आहे म्हणून पाहू नको, ते शत्रू आहे असं समजत आणि बाण चालव, ही आज्ञा होती. म्हणजे आपल्या स्वकीयांना सुद्धा मारावे हे आपल्याला महाभारतातून शिकून आपल्याला मिळत असते. माझा मुलगा आहे, माझी सूनबाई, माझा नातू आहे, हे आता जर ते आपली सेवा किंवा करत असतील तर तो नातेसंबंध आपणही ठेवला पाहिजे आणि त्यांनी ठेवला पाहिजे. आणि तो नकार देत असेल तर मग आपण कशाला होकार द्यायचा. इकडनं साथ मिळत नसेल तर आपण इथे बोलण्याची साथ का द्यावी. तिथेच नातेसंबंध तुटतो आणि भोग पळायला सुरुवात होते. आज तुम्ही सुदृढ आहात, पण उद्याच्या दिवशी एखादा हवा जरी आली तर मग तुमचं तब्येत बिघडते. आपण कोरोनामध्ये पाहिलं की हजारो लाखो लोकांना मृत्यू का पडले. आता आपण या ठिकाणी बघत असताना आता पुष्कळांनी करोनाच्या लसी घेतल्या तरी मृत्यू झालेला आहे. त्याच्यातून मंत्रीगणही सुटलेलं आहे, श्रीमंत सुटलेला नाही, गरीबही सुटलेले आहे. परंतु एक आश्चर्य असं याच्यामध्ये एकही भिकारी मेलेला नाही. हे एक आश्चर्य, एकही पशु पक्षी प्राणी मेलेला आपल्याला या देशात नाही, दिसत नाही. एक अजूनही मला या ठिकाणी सांगायचे, धर्माच्या बाबतीत यातून विचार केला तर इस्लाम धर्मियांनी बहुतांशी कुठलीही लस घेतलेली दिसत नाही. आता काही मुठ्ठीवर लोकांनी घेतले असतील, नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस घेताना त्यांचा मृत्यू का झाला नाही हा विचारणीय प्रश्न माझ्या डोळ्यासमोर, माझ्या बुद्धीमध्ये येतो. त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे नाही. तर असं का होते. एका धर्माची सुरक्षितता होते, एका धर्म मृत्युमुखी पडतो. याच्यामागे कारण आपण विचार करायला पाहिजे. धर्म विचार करण्याची आज्ञा देत नसला तरी आपण विचार केलाच पाहिजे. धर्म धर्माच्या ठिकाणी राहतो, विचार विचाराच्या ठिकाणी राहतो. विचार आहे म्हणून तर शोध लागत असतात, हे तेवढंच खरं आहे. पण माझ्या मते आज वर्तमान मनुष्य बुद्धिवाद झालेला आहे. बुद्धिवाद हा व्यवहार शिकवतो, बाप बेटाचा व्यवहार सांगतो. आणि पण विद्या मात्र त्याबाबत सांगत नाही. विद्या ही भावनेशी, मनाशी जोडलेली नातं असते. म्हणून विद्याच्या प्रवाहात आपण विचार करायला पाहिजे. असं असताना विवाहाचा प्रश्न ज्या वेळेला ऐरणीवर येतो, 30-35 वयाचं वय होते, तेव्हा विवाह का होत नाही हा एक प्रश्न येतो. माझ्याकडे 2 कुंडल्या अजून शिल्लक आहे. सगळ्यांचे जवळजवळ माझ्याकडे बहुसंख्य हे 100% म्हटलं तरी विवाह जोडलेले आहे. पण 2 जणांच्या विवाह अजूनही जुळत नाही. त्यांची वय 35 वर्ष होऊन गेले. एकाचं वय 2दा घटस्फोट झाल्यावर तिसऱ्यांदा विवाह होईल की नाही हा प्रश्न आहे. एकाचा विवाह साखरपुडाही झाला नाही, पण विवाहस्थळ का येत नाही हा एक प्रश्न आहे. याचा उत्तर शोधण्याचा, ज्योतिष मार्गदर्शन करण्याचा, शुक्रभ्रमण येत नाही असं काही नाही. काहीतरी जुळण्याचा वेध असतो, पण ती मुलगी सुस्वरूपूर्ण नसते. मुलगा त्या बाबतीत होकारार्थी नकारार्थी भूमिका घेत असतो. आता इथे का करावं. मुलगा सुंदर आहे, सर्व चांगला आहे, स्थळ उत्तम आहे, पगारही उत्तम आहे, परंतु विवाह होत नाही असं आहे. पूजापाठ करतो मी, त्यांच्याविषयी स्वतःही पूजापाठ करून राहिलेलो आहे. अनेक ठिकाणी आम्ही बोलतो आहोत. आता या तर्पणविधीत सुद्धा मी बोलणार आहे. अशा योगाचा आपण बघत असताना विवाह का होत नाही हा एक मूळ प्रश्न राहूनच जातो.
परंतु आपण जर पाहायला गेले तर विवाहस्थानावर विवाहाचा प्रश्न सोडवला गेला आणि मंगळ, बुध, शनी, राहू, केतू हे विषय आपण अगोदर लक्षात घेऊन मग रवी अर्धपापग्रह आहे तर मी सांगितलंच आहे. मग चंद्र, गुरु हा विवाहाला पूरक नाही. शुक्राचा विचार करून विवाह प्रश्न सोडवायला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं योग्य ते मार्गदर्शन मिळतच असते. असो, आजच्या कार्याला इथेच विराम आपण देऊया आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी पाहिजे असेल त्यांनी लवकर आपले पत्ते आमच्याकडे पाठवावे. मोबाईलवर पाठवले तरी चालेल, आमच्या ह्याच्याने आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ज्यांना मात्र आता काहींना आम्ही साध्या पोस्टाने पाठवत आहे तर ते यंत्रसिद्धी मिळेनाशी होत आहे आणि यंत्रसिद्धी मिळेनाशी होत असताना 2-3दा आम्ही एकाचं जळगावहूनही टाकलं तरी ते आज त्याला 8-10 दिवस झाले तरी मिळालेलं नाही आहे. मग याच्या अनुषंगाने आम्ही स्पीड पोस्टाने यंत्रसिद्धी इतर पॅकिंग खर्च असून जर आपण 500 रुपये फोनपे करत असाल तर त्यांना आम्ही स्पीड पोस्टाने यंत्रसिद्धी पाठवू. तुमच्या व्हॉट्सअपवर तिची पावती आम्ही टाकून देऊ. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. पुढचा विषय आपण सांगावा. सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद माझा पण, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा पण आपला निश्चितच लाभणार आहे. असो.